महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। संपादक उमेश काळेसह मी आप्पासो तांबे। पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर। फलटणमध्ये टाटा ईश्वरी चिठ्ठीवर ठरणार ओबीसी महिला सभापती कोण आहेत दावेदार। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुका अनुक्रमे 20 व 16 मार्चला होणार आहेत। फलटण पंचायत समितीत खासदार गट आणि राज्य गटात 8-8 असे समसमान संख्याबळ असल्याने ओबीसी महिला सभापती पदासाठी ईश्वरी चिठ्ठी निघण्याची दाट शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 20 मार्च रोजी, तर जिल्ह्यातील सर्व 11 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च रोजी होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले असून राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे। जिल्हा महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडेल। यापूर्वी जिल्ह्यातील सर्व 11 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी निवडीसाठी दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आल्या आहेत। या सभांच्या अध्यक्षतेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी दर्जाचा पीठासन जिल्हाधिकारी नियुक्ती केली आहे। या सर्व प्रक्रियेत जिल्ह्याचे लक्ष फलटण पंचायत समितीच्या निवडीकडे लागले आहे। फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 16 जागांपैकी महायुती, खासदार गट आणि राज्य गट शिवसेना या दोन्ही गटाचे 8-8 सदस्य निवडून आल्याने पंचायत समितीमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही गटाकडे समसमान संख्याबळ असल्याने आता सत्तेची चावी आणि सभापती पदाचा फैसला हा नशिबावर म्हणजेच ईश्वरी चिठ्ठीवर अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे। एखादा गट मॅजिक फिगर गाठण्यासाठी वेगळी रणनीती आखणार की चिठ्ठी टाकून निवड होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत। आगामी काळासाठी फलटण पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अर्थात ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। राखीव प्रवर्गानुसार आणि विजयी उमेदवाराच्या जात निहाय वर्ग वारीनुसार सध्या दोन्ही गटात मिळून एकूण 5 महिला सदस्य या पदासाठी पात्र ठरत आहेत। खासदार गट महायुती दावेदार या गटाकडे सभापती पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून 2 नावे चर्चेत आहेत। शिवांजली विक्रमसिंह भोसले राष्ट्रवादी साखरवाडी पिंपळवाडी गणातून विजयी हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव होता। शुभांगी तुकाराम शिंदे भाजपा वाटार निंबाळकर गणातून जरी हा गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी होता तरी शुभांगी शिंदे या ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्या सभापती पदासाठी पात्र ठरत आहेत। राजगट शिवसेना दावेदार राजे गटाकडे संख्याबळानुसार 3 पर्याय उपलब्ध आहेत। पुष्पा रामचंद्र चोपडे शिवसेना सांगवे गणातून विजयी हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव होता। आटोळे स्वाती हनुमंत शिवसेना बरड गणातून विजयी हा गण सर्वसाधारण महिला म्हणून लढवला गेला असला तरी स्वाती आटोळे या ओबीसी महिला प्रवर्गातून येतात। विजया हनुमंत सोनवलकर शिवसेना दुधेभावी गणातून विजयी दुधेभावी गण हा सर्वसाधारण महिलासाठी होता, मात्र विजया सोनवलकर या ओबीसी प्रवर्गातील आहेत। सध्याचे बलाबल पाहता दोन्ही बाजूने 8-8 सदस्य आहेत। सभापती निवडीच्या वेळी जर दोन्ही बाजूने समान मते पडली तर नियमानुसार चिठ्ठी टाकून निवड केली जाईल। त्यामुळे आता नशीब कोणाला साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। धन्यवाद।